नमस्कार. आज मी काही कुठलं झाड वगैरे लावणार नाही. आज मी माझं गार्डन प्रिपेअर करणार आहे पावसाळ्यासाठी. या आठवड्यात ऑलरेडी एक दिवस पाऊस पडून गेलाय आणि मला बऱ्याचशा गोष्टी हलवाव्या लागल्या, कारण माझे काही झाडं असे आहेत ज्यांना पाणी जास्त चालत नाही. तर मी माझं आज गार्डन रिअरेंज करणार आहे सो दॅट माझी अशी जी झाडं आहेत ज्यांना कमी पाऊस लागतो त्यांना मी शेडमध्ये हलवणार आहे आणि ही बाकीची स्वच्छता करणार आहे. परत मला माझ्या गार्डनसाठी रान, आता पावसाळा म्हटलं की रान हे वाढतं, तर ते रान जास्त वाढू नये आणि रान मला ते कंट्रोल करता आलं पाहिजे, ह्याच्यासाठी मी आता ते प्रिपरेशन सुरू करणार आहे. तर आता मी सुरू करते आहे माझ्या रिअरेंजसाठी. इकडे तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी बरीचशी साफसफाई केलेली आहे, पण माझा गार्डनच्या वस्तूंचा पसाराच एवढा आहे की तो सगळा आटपणं फार कठीण आहे, पण मी त्यातला त्यात प्रयत्न केलेला आहे. आता मी इकडे माझे बाकीचे जे ग्रो बॅग्स आहेत ते मी इकडे हलवते. मला ते अरेंज करताना पण असं अरेंज केलं पाहिजे सो दॅट मला त्यांना जर पाणी घालावं लागलं, मी अरेंज करताना असं अरेंज करणार आहे की मला जर पाणी घालावं लागलं तर व्यवस्थित पाणी घालता आलं पाहिजे. आता माझे हे जे झाड आहे, माझं युफॉर्बिया जे आहे, थॉर्नलेस युफॉर्बिया, त्याला पाणी कमी लागतं, त्यामुळे मला आता हे हलवणं गरजेचं आहे. सो मी हे हलवणार आतमध्ये. पुढची बारी येते माझी स्नेक प्लांटची. त्या सगळ्यांना पाणी खूप कमी लागतं, त्यामुळे मला हे शेडमध्ये ठेवणंच योग्य आहे. स्पायडर लिली, माझं ड्रॅगन फ्रूट, ऑर्किड, माझं डेव्हिल्स बोन, त्याच्या आता ही जी बाकीची झाडं आहेत ते नॉर्मली पावसाळ्यात सर्वाईव्ह करू शकतात, त्यामुळे मी ते पावसाळ्यात जे सर्वाईव्ह करू शकतात ते तसंच ठेवणार आहे. याच्यात अजून एक राहिलं माझं थॉर्न युफॉर्बिया. ही बाकीची झाडं आहेत जी माझी पावसाळ्यात सर्वाईव्ह करू शकतात, यांना मी काही एवढं हलवणार नाहीये, मी असेच ठेवणार आहे. मी माझे जे सक्युलंट्स होते ते माझे सक्युलंट्स मी हलवलेत इनडोर्स. तुम्ही इकडे बघू शकतात माझ्या रेन लिलीला हे बर्ड्स आलेले आहेत. दिस इंडिकेट्स की पाऊस पडणार आहे आणि खूप सारा पडणार आहेत एकंदरीत एवढे सगळे बर्ड्स बघून, त्यामुळे मी फटाफट तयारीला लागतीये. हे आहे माझं फुशिया. आणि मी माझे सक्युलंट्स हलवलेले आहेत. मी माझे सक्युलंट्स इकडे हलवलेले आहेत सो दॅट काही प्रॉब्लेम होता का मला. इकडे अजिबात पाणी येत नाही या भागात, त्याच्यामुळे मी ते माझ्या घराच्या वरांड्यात हलवलेले आहेत. अशा प्रकारे मी माझे अरेंजमेंट्स केलेले आहेत. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट माझे ॲडेनियम्स. माझे 2 ॲडेनियम्स पण मला अशा ठिकाणी ठेवले पाहिजे जिथे पाणी त्यांना येणार नाही, आणि ते मी माझे सक्युलंट्सच्याच बाजूला ठेवणार आहे. हे असे मी माझी सक्युलंट्सच्याच बाजूला आहे.
ठेवलेले आहेत. इकडे बघू शकता, एवढा मोठा पत्रा असल्यामुळे इकडे काही पाणी येण्याची चान्सेस फार कमी आहे, कारण इकडे पाऊस खूप पडतो, खूप म्हणजे खूप पडतो. कधी कधी महिनाभर सतत पाऊस पडत राहतो. त्यावेळेस मी तुम्हाला सांगू का काय करायचं सुचतच नाही. ओव्हर वॉटरिंगमुळे झाडं बऱ्याच वेळा खूप मलूल होतात, अशी कंडिशन होते इकडे कोकणात. त्याच्यामुळे मी ही सगळी तयारी करते. आता करणार आहे मी रान. आता रान वाढून नये याच्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला दाखवते. या आता त्याच्यासाठी घेणार आहे मी हे प्लास्टिक. आता जिथे रान वाढतं ना, आता जसं लेट्स से फॉर एक्झाम्पल माझा हा जो भाग आहे ना, त्याच्यात रान खूप जास्त वाढतं. आता इकडे तुम्ही बघू शकता, ऑलरेडी इकडे रान वाढलेलं आहे. हे रान मी पहिले असं काढते, सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया आपण ही जागा. हे जो मी उपाय करते ना, ह्याने 100% काही रान वाढणं थांबत नाही, बट ॲटलिस्ट टू सम एक्सटेंट हे कंट्रोलमध्ये राहतं. सो मी हा करते. हे तर प्लास्टिकची पिशवी जी आहे ती मी या झाडाच्या भोवती असं ती अशी घालून ठेवणार. आता मी या छोट्या प्लास्टिक्स घेते, अशा प्रकारे मी हे घालून ठेवणार आहे. हे मी फक्त पावसापुरतं ठेवते, त्याच्यानंतर मी हे काढून टाकते. इकडचं पण मी असं हे झाडाच्या भोवती घालून ठेवणार. असं सगळा जो हा मोस्टली भाग आहे हा मी प्लास्टिकच्या बॅगने कव्हर करून ठेवणार. हे असं कव्हर करून ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं, एवढ्या भागात ना रान वाढत नाही. ॲटलिस्ट त्याच्या मुळाशी बाजूचे इकडे इकडे वाढतं, ते काय काढणं फार सोपं पडतं. अख्खं रान सगळाच भाग हा माझा रानाने भरून जातो. एवढं रान वाढतं पावसाळ्याच्या दिवसात की दर आठवड्याला जरी मी काढलं तरी ते संपत नाही. त्याच्यामुळे मी यावर्षी हा पर्याय करते की ॲटलिस्ट थोडंफार कंट्रोलमध्ये येईल ते रान, आणि मला सारखं काढत नाही बसावं लागणार. तर मी असंच हा सगळा भाग कव्हर करणार आहे. सगळा एवढं प्लास्टिक तर माझ्याकडे पण नाही आहे, तर जेवढं मला कव्हर करता येईल तेवढं मी ते कव्हर करणार आहे. आणि माझ्यासाठी ॲक्च्युली ते सोपं करणार आहे. हे मी फक्त पावसाळ्यापुरतं ठेवते. एकदा पावसाळा कमी झाला आणि माझं सगळं रान काढून झालं की मी सगळं प्लास्टिक परत काढते आणि टाकून देते. हे फक्त पावसाळ्यापुरतं असतं, कारण रान वाढू नये म्हणून. कारण बऱ्याच वेळा असं होतं की खूप रान वाढल्यामुळे ना आपल्या झाडांना त्रास व्हायला लागतो त्या रानाचा. त्याच्यामुळे मी हे एक साधा सोपा पर्याय शोधलेला आहे. असंच मी हे सगळ्या झाडांच्या भोवती करणार आहे आणि माझं हे गार्डन पावसासाठी तयार करणार आहे. मी बघू शकता वातावरण लगेच बदलतंय. मस्तपैकी ढग आलेले आहेत काळे. ढग जमायला लागलेले आहेत काळे, म्हणजे पाऊस येण्याचे चान्सेस आहेत. आता दुपारी संध्याकाळी पाऊस येईल. बरंच काम करायचं आहे मला. तुमच्याकडे गार्डन असेल तर तुम्ही फटाफट कामाला लागा आणि तुमचं गार्डन हे पावसाळ्यासाठी तयार करा. भेटूया पुढच्या रविवारी नवीन काहीतरी घेऊन.